मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, याने माझ्या आयुष्याची आणि करिअरची वाट लावली असं म्हणत अभि आकाशवर धावून जातो, तर भूमी त्यांच्यामध्ये येते. अभि चिडूनच म्हणतो, याला कवडीची तरी अक्कल आहे का? मी सगळं ऑफिस सांभाळतो, माझ्या रक्ताचं पाणी करतो, सगळं काही मीच बघतो, तरीही नाव कुणाचं येतं तर या आकाशचं. गेल्या 6 वर्षामध्ये मी महाजन गारमेंट्सला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं, परंतु कौतुक करण्याची वेळ आली तर मध्ये हा आकाश असतो असं का? म्हणून आता अभि मोठमोठ्याने ओढत असतो. तो पुढे म्हणतो की आकाशला साधी पेन हातात धरून सही तरी करता येते का? आता तरी येते, परंतु या अगोदर तो फक्त अंगठा लावायचा. 1 नंबरचा बावळट मुलगा आहे हा, परंतु आता या सगळ्याचा मला वीट आलाय. ऑफिस घर कुठेच माझं काही नाही, फक्त आकाश आकाश आणि आकाश असं म्हणत अभि मोठमोठ्याने ओढत असतो. तर रागिनी चिडूनच म्हणते, अरे आकाश, काय करू मी तुझं? किती वर्ष ही आग तू पोटात साठवून ठेवली होतीस. काय करू म्हणजे तुझं तिरकं चालणारं डोकं ठिकाण्यावर येईल. मी तुला काय शिक्षा देऊ? असं मुद्दामच आता रागिनी अभिवर ओरडत असते. त्यावर भूमी रागिनीला म्हणते की आत्या, यांना शिक्षा आपण नाही द्यायची, कारण यांनी जे काही केलं ती फक्त चूक नाही तर एक गुन्हा आहे, आणि गुन्ह्याला शिक्षा आपण नाही तर आता कायदाच देणार. आत्तापर्यंत यांची प्रत्येक चूक आपण माफ करत आलो, परंतु आता नाही. तर रागिनी धक्क्यानेच विचारते, भूमी, तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्याच वेळेला पोलीस घरी येतात आणि अभिजित पटवर्धन आमच्याकडे तुमचं अरेस्ट वॉरंट असल्याचं सांगतात, आणि पोलिसांना पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. तेव्हा रागिनी घाबरतच म्हणते, पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? त्यावर भूमी म्हणते की आत्या, मीच अभिच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली आहे. रागिनी म्हणते, पण या सगळ्याची काय गरज होती? भूमी, अगं, हा आपला घरगुती मॅटर आहे ना, आपण बोलून बसून सगळं काही सॉल्व्ह करूयात. पोलिसांना मध्ये आणायची काय गरज आहे? परंतु आजी म्हणतात की रागिनी, भूमीने जे काही केलं ते अगदी बरोबर केलं, कारण अभिला जर आत्ता आपण माफ केलं ना तर त्याच्या वागण्यात काही बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे अभिला शिक्षा व्हायलाच हवी, त्याशिवाय तो वठणीवर येणार नाही. राजा काकासुद्धा म्हणतात की अगदी बरोबर आहे. तेव्हा हवालदार लगेच अभिच्या हातामध्ये बेड्या ठोकतात. पौर्णिमा रडतच आजीला म्हणत असते की प्लीज आपण एक त्यांना संधी द्यायला हवी ना, त्यांना पोलिसामध्ये पाठवलं तर आपली किती मोठी बदनामी होईल, म्हणून ती अभिला सोडवा अशी विनंती करत असते. तेव्हा आजी मोठ्यानेच ओढत म्हणते की पौर्णिमा, तू गप्प बस, पोलिसांना त्यांचं काम करू देत. तेव्हा पौर्णिमा खूप रडत असते. तर इन्स्पेक्टर भूमीला सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पत्त्यावर जाऊन आलो, परंतु सोनल नाईक यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यावर भूमी म्हणते, फायरिंगचा आवाज तर मी तेथूनच ऐकला होता, परंतु आता सोनल नाईक कुठे गेली हे तुम्हाला अभिजित पटवर्धनच सांगतील. तर अभि लगेच खाली मान घालत सांगतो की सोनल मला फसवून तेथून पळून गेली. भूमी चिडूनच म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण यांचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, भूमी मॅडम, तुम्ही काळजीच करू नका, आमचं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालूच आहे. सोनल नाईक यांचा काही पत्ता लागला तर आम्ही तुम्हाला लगेच कळवतो असं म्हणत इन्स्पेक्टर आता अभिला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात. तर भूमी मोठ्यानेच ओढत म्हणते, थांबा. आणि ते ऐकून रागिनी खूपच खुश होते, कारण तिला असं वाटतं की भूमी अभिला जेलमधून जाण्यापासून थांबवणार आहे. तर भूमी लगेच आकाशचा हात पकडत अभिसमोर येत म्हणते की लग्नाच्या वेळेला गुरुजींनी जेव्हा आकाशचा हात माझ्या हातात दिला होता तो कायमचा, आणि ही पकड ना खूप घट्ट आहे, त्यामुळे तुम्हीच काय तर या जगातील कोणीही आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. आणि ते ऐकून अभि रागिनीला मोठा धक्काच बसतो. तर इन्स्पेक्टर अभिला लगेच तेथून घेऊन जातात. त्यानंतर रात्री आकाश अचानक घरातून गायब होतो. तर मनू, भूमी आणि अथर्व आकाशला सगळीकडे शोधत असतात, परंतु आकाश कुणाच्याही रूममध्ये नसतो. तर सर्वजण घाबरतात. मनू विचारते, भूमिताई, आकाश जीजू कुठे गेले असतील ग? त्यावर भूमी सांगते, घरात सध्या जे काही चालू आहे ना त्यामुळे आकाश खूप डिस्टर्ब झाला आहे. तर अथर्व सांगतो, हो, मी सुद्धा हे नोटीस केलं, जेव्हापासून अभिदादाला पोलीस घेऊन गेलेत ना तेव्हापासून आकाश खूप घाबरलेला आहे.
तर मनू म्हणत असते या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर खूप स्ट्रेस आला असेल ना, पोलीस, कोर्ट आणि त्यांच्यावर झालेले आरोपसुद्धा, आणि म्हणूनच हे सगळं काही त्यांना सहन झालं नसेल. तर भूमी म्हणते एक जागा पाहायची राहिली आणि आता सर्वजण टेरेसवर आकाशचा शोध घेण्यासाठी जातात. तेव्हा आकाश टेरेसवर एका कोपऱ्याला बसून खूप रडत असतो आणि ते पाहून भूमीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे रागिनी घरातील सर्व वस्तू इकडे तिकडे फेकत म्हणते की या भूमीने माझ्या अभिला दुसऱ्यांदा घराबाहेर काढलं, हिची हिंमत कशी झाली, दीड दमडीची मुलगी हिला मी स्वतः या घरात आणलं आणि ही माझ्याच डोक्यावर बसली का? आता या मुलीचं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकणार, तिला अशा ठिकाणी पाठवणार की कोणीही तिला शोधू शकणार नाही. पौर्णिमा म्हणते हो आई, त्या भूमीला आता अजिबात सोडू नका. यावेळेला सगळं काही आपल्या बाजूने असताना सुद्धा शेवटी तीच जिंकली. तेव्हा रागिनी म्हणत असते की आत्तापर्यंत ती छोट्या छोट्या लढाया जिंकली असेल, पण युद्ध काय असतं हे तिला रागिनीसोबत लढूनच कळेल आणि या युद्धाचा शेवट मीच करणार. तिने माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवलं, मला यातना झाल्या नसतील का? तिच्या पापाची शिक्षा तिला मिळणारच. ही रागिनी आग आहे आग, आणि भूमीच्या आयुष्यामध्ये चूल पेटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर पौर्णिमा म्हणते आई ते सगळं जाऊ द्या, परंतु अभिजित किती जखमी झाले आहेत, त्यांच्या डोक्यातून किती रक्त येत होतं तुम्ही पाहिलंत ना. आत्ताच्या आत्ता वकिलांना फोन करा आणि उद्या त्यांना जामीन मिळवून द्या. त्यावर रागिनी म्हणते हो, माझ्या अभिला काही एक त्रास होता कामा नये म्हणून रागिनी लगेच वकिलांना फोन करत असते. त्याच वेळेला राजा काका तिथे येत म्हणतात रागिनी तू हे काय करत आहेस? आणि ते ऐकून पौर्णिमा व रागिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. त्यांना वाटतं की राजा काकांनी सगळं काही ऐकलं आहे. त्यानंतर इकडे आकाश भूमीला मिठी मारत खूप रडत असतो. भूमी विचारते आकाश काय झालं, तू कुणालाही न सांगता असा वर का निघून आलास? त्यावर आकाश म्हणतो सायकल राणी मला खूप भीती वाटत आहे. भूमी विचारते कसली भीती? आकाश म्हणत असतो मला सांग, ते पोलीस काका सारखे सारखे आपल्या घरी का येत असतात? अगोदर ते मला घ्यायला आले, नंतर तुला घ्यायला आले आणि आज ते अभिदादाला सुद्धा घेऊन गेले. आता ते आपल्या सगळ्यांना घेऊन जाणार का? म्हणून आकाश खूप रडत असतो. तो म्हणतो आपल्या घरात सर्वजण सारखे सारखे भांडत असतात, मोठमोठ्याने बोलत असतात, मला ते सगळं काही नाही आवडत, माझं डोकं दुखतं, मला खूप त्रास होत आहे. असं म्हणत आता आकाश खूप रडू लागतो. तेव्हा आकाशची ती अवस्था पाहून भूमीला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते आकाश मला तुला होणारा त्रास कळतोय रे, परंतु आता असं काहीच होणार नाही. आकाश विचारतो कशावरून? त्यावर मनू आणि अथर्व म्हणतात की आज आम्ही सर्वजण तुला प्रॉमिस करतो आम्ही कोणीही यापुढे भांडण करणार नाही. तेव्हा भूमीसुद्धा आकाशला पिंकी प्रॉमिस देते, तर आकाश खुश होतो. तर इकडे राजा काका चिडूनच रागिनीला म्हणतात हे तू काय करत आहेस? अभिला अजिबात जामीन मिळवून द्यायची नाही. रागिनी घाबरतच विचारते तुम्ही कधी आलात? राजा काका सांगतात की मी सगळं काही ऐकलं आहे. पौर्णिमाला अभिची काळजी वाटत होती म्हणून ती तुला अभिला जामीन मिळवून द्यायला सांगत होती ना, पण मी तुझ्या उत्तराची वाट पाहत इथे दारातच उभा होतो, पण तुझं उत्तर ऐकून मी निराश झालो. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, कारण अभिने जे काही केलं ते माफीलायक नाहीये. त्यावर रागिनी म्हणते मला मान्य आहे की माझा मुलगा चुकला, परंतु काय चूक काय बरोबर मला नाही माहीत. एक आई म्हणून मला त्याची खूप काळजी वाटत आहे. तर राजा काका म्हणतात त्याने चूक नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहे. आकाशचे आई वडील गेल्यानंतर आईने मोठ्या विश्वासाने त्यांचा बिझनेस आपल्यावर सोपवला होता आणि अभि त्याचे असे पांग फेडत आहे का? अरे त्या भूमी आणि आकाशला थोडं तरी आनंदाने जगू द्या. जोपर्यंत अभि इथे आहे ना तोपर्यंत ते शक्य नाही. त्यामुळे आता कोणीही अभिची जामीन करून द्यायची नाही. असं म्हणत राजा काका चिडूनच तेथून निघून जातात. तर इकडे भूमी आकाशला घट्ट मिठी मारत समजावते की यापुढे सगळं काही छानच होणार. त्यानंतर भूमी आजीसाठी दूध घेऊन येते, परंतु आजी मात्र नकार देते. भूमी रडतच म्हणते तुमच्या पोटात काही नसेल तर तुम्ही रात्रीच्या गोळ्या कशा घेणार? तुम्हालाही असंच वाटतं का मी चुकले आहे म्हणून? कारण घरातील कोणीही जेवलं नाही, प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये आहे, कुणीच कुणाशी बोलायला तयार नाही. रागिनी आत्याला मी जेवायला बोलवण्यासाठी रूममध्ये गेले, परंतु त्यांनीही दरवाजा नाही उघडला. म्हणजे अभिला पोलिसांच्या ताब्यात देऊन मी खूप मोठी चूक केली आहे का? पण आई मी तरी काय करू? त्यांनी जे काही केलं ते मला नाही सहन झालं.
तर आजी म्हणत असतात, भूमी बाळा तू अशी रडू नकोस. एक बायको म्हणून तू जे काही केलंस ते एकदम योग्य केलंस. आपल्या नवऱ्यावर होणारा अन्याय कुणाला सहन होईल, परंतु माझ्या मुलीच्या पोटी असा मुलगा जन्मालाच आला कसा हा प्रश्न मला पडतो आणि त्याचाच मला त्रास होत आहे. तर पुढील भागामध्ये रागिनी अभिसाठी चक्कर येऊन खाली कोसळते तर सर्वजण खूपच घाबरतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.